आतापर्यंत आपण पाहिलं कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संकल्पराव आणि अंशुला यादवंशी यांची अचानक धडक झाली. दोघांमध्ये चांगला वादही झाला. पण असं दिसत होतं की मुलींपासून कायम 4 हात दूर राहणाऱ्या मिस्टर अकडूच्या हृदयावर अखेर एका मुलीने नकळत टकटक केली होती. त्यात भर म्हणजे घरच्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दोघांचं लग्नही ठरवून टाकलं. खरं तर त्यांची ती धडक अचानक नव्हतीच. त्यांचं मिलन तर नियतीने खूप आधीच लिहून ठेवलं होतं. फक्त योग्य वेळ येण्याची वाट होती आणि ती वेळ आता आली होती. सध्या मात्र दोघेही स्वतःच्या मनातल्या भावनांबद्दल पूर्णपणे गोंधळलेले होते. आता पुढे काय होते ते पाहूया. संकल्प आणि अंशुला आपल्या कुटुंबासोबत देवीचं दर्शन घेऊन राव मिलामध्ये परतले. तोपर्यंत रात्रीचं जेवण तयार झालं होतं. महिमांनी सगळ्यांना थेट डायनिंग रूम मध्ये नेलं. त्या स्वतः मधल्या खुर्चीवर बसल्या. एका बाजूला त्यांनी प्रेमाने अंशुलाला बसवलं आणि दुसऱ्या बाजूला संकल्पचा हात धरून त्यालाही बसवलं. आता अंशुला आणि संकल्प एकमेकांसमोर बसले होते. दोघांच्याही हृदयाची धडधड जणू भरधाव वेगाने सुरू झाली होती. परिणाम असा झाला की संकल्प आतून प्रचंड अस्वस्थ झाला आणि इकडे अंशुलाचे हात थरथर कापू लागले. जेव्हा जेव्हा संकल्प आपल्या त्या खोल गंभीर नजरेने तिच्याकडे पाहायचा तेव्हा बिचाऱ्या अंशुलाची तर घाबरून पुरतीच अवस्था व्हायची. ती मनातच म्हणत होती, हे देवा, हे तर सगळ्यांसमोरही माझ्याकडे रागानेच पाहत आहेत. त्या दिवशी मी मुद्दाम काही बोलले नव्हते. घाई गडबडीत नकळत काय काय बोलून गेले आणि हे अजूनही त्याच गोष्टी धरून बसले आहेत. इतकं सुद्धा लक्षात येत नाही का यांना की इथे सगळे आपल्याकडे पाहत आहेत. किती खडूस आहेत हे. मनातल्या मनात ती पुन्हा संकल्पला एकापेक्षा एक उपाध्या देत होती. तेवढ्यात तिची नजर पुन्हा एकदा संकल्पच्या नजरेला भिडली. क्षणात ती एवढी गोंधळली की तिच्या हातून चमचा निसटला. मोठा आवाज करत तो जमिनीवर पडला. अंशुला घाबरून संकल्पकडे पाहू लागली. आता हा सुतळी बॉम्ब नक्की फुटणार या विचारानेच तिचे डोळे पुन्हा भरून आले. सुरुवातीला संकल्पने नेहमीप्रमाणे एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं. पण दुसऱ्या क्षणी तिचे ओलावलेले डोळे पाहून त्याच्या मनात काहीतरी हललं. तो स्वतःच आश्चर्यचकित झाला. या मुलीला त्रास झाला की मला एवढं का फील होतं, तो विचार करू लागला. त्या रात्री संकल्प आणि अंशुला दोघांनीही नावालाच जेवण केलं. बाकी सगळे निवांत जेवत होते. महिमांना अंशुलाच्या मनाची अवस्था चांगली समजत होती. त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि फक्त नजरेतूनच तिला धीर दिला. 2 तासांनी अंशुलाला काका आणि भाऊ समरसोबत रात्रीच्या विमानाने वाराणसीला परत जायचं होतं. वेळ फारच कमी होता म्हणून महिमा अंशुला आणि तिच्या घरच्यांसाठी भेटवस्तू आणि मिठाई बांधून देण्यात व्यस्त झाल्या. दिशा अंशुलाला घेऊन आपल्या खोलीत गेली जेणेकरून ती थोडी फ्रेश होऊन प्रवासासाठी तयार होऊ शकेल. इकडे संकल्पला सोडून घरातील सगळे पुरुष बैठकीत बसून साखरपुडा, लग्न आणि पुढच्या विधींची चर्चा करत होते. पण संकल्पचं त्या चर्चेत अजिबात मन नव्हतं. तो थेट आपल्या खोलीत गेला. नेहमी आपल्या ऍटिट्यूड मध्ये वावरणारा संकल्प आज मात्र पूर्णपणे हरल्यासारखा पलंगावर पडून छताकडे एकटक पाहत होता. तो मनात विचार करत होता, कालपर्यंत माझं आयुष्य किती शांत, सरळ आणि व्यवस्थित होतं आणि आज एका दिवसात सगळंच बदलून गेलं. अजून तर त्या मुलीने माझ्या आयुष्यात नीट पाऊलही ठेवलं नाहीये आणि माझ्या मनात इतकी उलथापालथ सुरू झाली आहे. मग पुढे काय होणार? ज्याला थोडीशी भूक लागली तरी संपूर्ण घर डोक्यावर घ्यायची सवय होती, त्या संकल्पची आज भूकही हरवली होती आणि तहानही. अंशुला बद्दलच्या विचारांनी संकल्पचं मन पूर्णपणे गुंतून गेलं होतं. मला माहित नाही मी हे नातं पुढे नेऊ शकेन की नाही. ती माझ्यासोबत जुळवून घेऊ शकेल का? कारण मी तर जसा आहे तसाच राहणार आहे. तो अजूनही विचारात हरवलेला असतानाच दारावर टकटक झाली. बाहेरून दिशाचा आवाज आला. छोट्या, झोपलास का? संकल्पने डोळे न उघडताच उत्तर दिलं, आत ये ताई. दिशा आत आली. ती त्याच्या उशीजवळ बसत प्रेमाने म्हणाली, अरे छोट्या, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप थकवणारा गेला ना? संकल्पने डोळे न उघडताच हलकसं मान डोलावत म्हटलं, तसं काही नाही. दिशा आपल्या भावाचा प्रत्येक बदलणारा मूड ओळखत होती. म्हणूनच ती जे बोलण्यासाठी आली होती ते बोलायचं धाडस तिला होत नव्हतं. संकल्पने डोळे मिटलेले ठेवूनच विचारलं, काय सांगायचं आहे ताई, सांगून टाक, मग जा. मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. दिशा हळू आवाजात म्हणाली, छोट्या,
ते लोक थोड्याच वेळात विमानतळासाठी निघतील, म्हणून मी विचार करत होते की. ती थोडी थांबली. तू थोडा वेळ त्यांच्यासोबत जाऊन बसशील का? हे ऐकता संकल्प पुन्हा त्रासिक झाला. मी आधीच सांगितलं होतं ना, तुमच्या म्हणण्याखातर मी एकदा त्यांना भेटलो, त्यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. पुन्हा एकदा मिस्टर अकडू जागा झाला होता. दिशा किंचित घाबरत म्हणाली, छोट्या, आधी माझं पूर्ण ऐकून तरी घे. संकल्पने एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं. दिशा शांतपणे म्हणाली, मला एवढंच म्हणायचं आहे की आता तब्बल 101 दिवस तुम्हा दोघांची भेट होणार नाही. संकल्प लगेच म्हणाला, पण आम्ही भेटायचं तरी का? आम्ही एकमेकांना ओळखतो तरी किती? दिशा हसली, अरे माझ्या वेड्या भावा, आता तुमचं लग्न ठरलं आहे. तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला हवं. संकल्प काही बोलला नाही. तो शांतपणे बहिणीचं बोलणं ऐकत राहिला. दिशा त्याच्या कानाजवळ येत हळूच कुजबुजली, अंशुला माझ्याच खोलीत आहे. इच्छा असेल तर तिच्याशी थोडा वेळ बोलू शकतोस. हे ऐकताच संकल्पचं हृदय नकळत जोरात धडधडू लागलं. तो घाईघाईने म्हणाला, नाही ताई, ते योग्य नाही. ती माझ्याबद्दल काय विचार करेल? तोंडाने त्याने नकार दिला होता, पण त्याचं मन मात्र त्याच्याशीच बंड करत होतं. त्याला नेमकं काय हवं आहे हे त्याला समजत नव्हतं. दिशा मिश्किलपणे हसत म्हणाली, असं आहे तर म्हणजे तुझ्याबद्दल ती काय विचार करेल याचा तुला फरक पडतो तर? संकल्प आश्चर्याने बहिणीकडे पाहत राहिला. तिला माझ्याबद्दल काय वाटेल याचा मला खरंच इतका फरक पडतोय का? दिशाच्या त्या एका वाक्याने त्याच्या मनात वादळ उठलं. अंशुलाबद्दल मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तो स्वतः शोधू लागला. नात्यांना कधीच महत्व न देणाऱ्या, स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये जगणाऱ्या आपल्या भावाच्या चेहऱ्यावर अंशुलाचं नाव ऐकताच उमटलेली ती हलकीशी लाली दिशाच्या नजरेतून सुटणं अशक्य होती. शेवटी तो तिचा लाडका भाऊ होता आणि त्याच्या मनातलं प्रत्येक स्पंदन ओळखण्या इतकं ती त्याच्या जवळची होती. दिशा हसत म्हणाली, बरं सांग ना भाऊ, कॉलेजमध्ये तुमची पहिली भेट नेमकी कशी झाली होती? प्लीज छोट्या, सगळं सांग. मग संकल्पने कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये अंशुलाशी झालेल्या धडकेपासून ते ऑडिटोरियम मधल्या दुसऱ्या भेटीपर्यंतचा सगळा प्रवास तिला सांगितला. सगळं ऐकून दिशा मोठ्याने हसली. अरे वा, मुलगी तर खूपच हुशार आहे. तिने एका क्षणात तुला ओळखलं. फक्त ओळखलंच नाही तर तू नेमका कसा आहेस हेही तुझ्या तोंडावर सांगून टाकलं. संकल्प एक भुवई उंचावून तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे काय ताई, तुझं म्हणणं असं आहे का की मी अकडू आहे? दिशा लगेच हसत म्हणाली, अरे मी कुठे म्हणाले? असं म्हणत तिने तोंडावर हात ठेवून हसू दाबलं. नंतर प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने विचारलं, एक सांग, तुला अंशुला आवडते ना? हा प्रश्न ऐकून संकल्प क्षणभर गोंधळला. तो अगदी निरागसपणे म्हणाला, एखाद्या माणसाला नीट ओळखल्याशिवाय तो आवडू शकतो का ताई? दिशा हसली आणि म्हणाली, जास्त डोक्याला ताण देऊ नकोस छोट्या. काही नाती ही डोक्याने नाही तर मनाने समजून घ्यायची असतात. तिलाही मनापासून समजून घे. सगळी उत्तरं आपोआप मिळतील. मग ती उठत म्हणाली, बरं, आता तू आराम कर, मी जाते. अंशुला एकटी आहे. इतकं बोलून ती निघू लागली. तेवढ्यात संकल्प म्हणाला, ते लोक निघताना मला बोलवू नकोस. मी येणार नाही. प्लीज, तूच सगळं सांभाळ. दिशाने त्याच्या डोक्यावर हलकीशी चापट मारली. माझ्या आकडू भावा, तुझं काही खरं नाही, असं म्हणत ती तिथून निघून गेली. थोड्याच वेळात रतन सिंग आणि महिमा स्वतः अंशुलाला विमानतळावर सोडण्यासाठी निघाले. रतन सिंगनी नजरेने महिमांना संकल्पबद्दल विचारलं. महिमाजींनी डोळ्याच्या इशाऱ्यानेच त्यांना शांत राहायला सांगितलं. इकडे आपल्या खोलीत एरझाऱ्या घालणाऱ्या संकल्पचं मन प्रचंड अस्वस्थ होतं. राव विलाच्या गेटमधून दोन्ही गाड्या बाहेर पडू लागल्या. गाडीचा आवाज कानावर पडताच त्यांचे पाय नकळत बाल्कनीकडे वळले. त्याच वेळी गाडी गेट बाहेर पडताच अंशुलाची नजर सहज वर गेली आणि बाल्कनीत उभ्या असलेल्या संकल्पच्या नजरेला जाऊन भिडली. क्षणभर तिचं हृदय जोरात धडधडलं. ती घाबरून लगेच खाली पाहू लागली. पण संकल्प मात्र गाडी दिशेनाशी होईपर्यंत तिकडेच एकटक पाहत उभा राहिला. त्या क्षणी अंशुलाशिवाय अजून एक व्यक्ती होती ज्याने संकल्पच्या त्या अस्वस्थ नजरेत दडलेलं सगळं वाचलं होतं. तो होता अंशुलाचा मोठा भाऊ समर यादवंशी. त्याच्या ओठांवर नकळत हलकीशी स्माईल आली.
इकडे वाराणसीतील यादवंशी सदनात बसलेल्या शांतीदेवींनी दिल्लीतील राव विलामध्ये झालेला संकल्पाचा नारळ सुपारी आणि अंशुलाच्या ओटी भरण्याचा संपूर्ण कार्यक्रम समरच्या व्हिडिओ कॉलवर पाहिला होता. आपल्या लाडक्या नातीच्या आनंदात त्या मनापासून सहभागी झाल्या होत्या. इतक्यात त्यांना त्यांच्या खोलीच्या दाराजवळ कोणाची तरी चाहूल लागली. क्षणातच त्यांना समजलं बाहेर कोण उभा आहे. त्यांची धाकटी सून चंचला. ती दारामागे उभी राहून सासूबाईंच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. शांतीदेवींनी मोठ्याने आवाज दिला, "सुनबाई, आत ये. दाराबाहेर उभं राहून काहीच कळणार नाही." चंचला अवघडत आत येत म्हणाली, "मी तर इथून किचनकडे जात होते, काही ऐकत नव्हते." शांतीदेवींचा संताप भडकला. त्यांनी तिला पडखर शब्दात सुनावलं, "सुनबाई, आता तू एका तरुण मुलाची आई झाली आहेस, पण अजूनही लहानपणीच्या सवयी गेल्या नाहीत तुझ्या. दारामागे लपून मांजरासारखं सगळ्यांच्या गोष्टी ऐकायच्या आणि मग गावभर चुगल्या करत फिरायचं." चंचला थोडी दचकली. ती म्हणाली, "अम्माजी, तुमच्याशी खोटं बोलणार नाही. हो, ऐकत होते. काय करू? त्या मनहूस मुलीसाठी तुम्हा सगळ्यांच्या मनात इतकं प्रेम पाहिलं की माझा जीव जळतो." हे ऐकताच शांतीदेवीच्या डोळ्यात संतापाची ज्वाला भडकली. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, "त्या निरागस लेकराला मनहूस म्हणताना तुझी जीभ जळली नाही का?" चंचला हट्टीपणे म्हणाली, "मी काय चुकीचं बोलले अम्माजी? तुम्हीच सांगा. जन्म दिल्या आई वडिलांना गमावलं, आपल्या घराची अब्रू मातीमोल केली आणि विद्युतमध्ये काय कमी होतं? त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. अशी बेशरम मुलगी तर देवाने शत्रूलाही देऊ नये." चंचला डोळ्यात खोटे अश्रू आणत पुढे म्हणाली, "मी खरं बोलले की सगळेच माझे शत्रू होतात." पण शांतीदेवींचा संताप अजूनही शांत झाला नव्हता. त्या ताडकन म्हणाल्या, "तुझ्या ताईच्या मुलाचं तोंड तर अगदी गुंडासारखं आहे आणि वरून तो एक नंबरचा बदमाश. आणि आमची अंशुला, ती तर हिऱ्यासारखी निरागस मुलगी आहे. तो तिच्या लायकीचाही नाही. असं लग्न मी कधीच होऊ दिलं नसतं." त्या आणखीन चिडून म्हणाल्या, "आणि समज तुझी मुलगी असती तर? तरीही तू असंच बोलली असतीस का? आणि एवढाच जर तुझ्या ताईचा मुलगा दिलीप कुमार असेल ना, तर त्याच्यासाठी एखादी मधुबाला शोधून आण." हे ऐकताच चंचलाचा चेहरा उतरला. ती काहीतरी पुटपुटत बाहेर निघून गेली. "आम्ही तर सगळ्यांच्या भल्यासाठी बोललो, पण आमचं बोलणं सगळ्यांनाच विषासारखं वाटतं. देवच जाणे कशी कशी माणसं भरली आहेत या जगात." इतक्यात बाहेर कारचा हॉर्न वाजला. क्षणातच शांतीदेवीच्या मनातील सारा राग विरघळून गेला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलं. त्या उत्साहाने म्हणाल्या, "आली, आमची चिमणी आली." असं म्हणत त्या घाईघाईने दाराकडे धावल्या. कारमधून उतरल्याबरोबर अंशुला धावत जाऊन आपल्या आजीला बिलगली. आतापर्यंत ज्या अश्रूंना तिने कष्टाने रोखून धरलं होतं, ते सारे एका क्षणात धरण फुटल्यासारखे वाहू लागले. शांतीदेवी तिला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. ती आजीच्या कुशीत डोकं लपवून मनसोक्त रडत होती. शांतीदेवीने तिचे अश्रू अलगद पुसले. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, "बस कर ग माझी राणी. गेल्या 3 वर्षात तू जितके अश्रू ढाळलेस ना, देव त्याचा हिशेब नक्की करतील. ज्यांनी तुला दुःख दिलंय त्यांच्या आयुष्यात त्याहून मोठं दुःख येईल. आता हे अश्रू पुस बाळा." अंशुला अजूनही उंके देत होती. शांतीदेवी तिला मायेने थोपटत राहिल्या. काही वेळातच आजीच्या मांडीवर डोकं ठेवून अंशुला गाढ झोपून गेली. तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत शांतीदेवींचे डोळे पुन्हा भरून आले. त्या मनोमन प्रार्थना करू लागल्या, "हे देवा, या छोट्याशा जीवाने एवढ्या लहान वयात किती दुःख सहन केलंय. किती टोमणे, किती वेदना तिच्या नाजूक मनाने सोसल्या. आता तरी माझ्या लेकराच्या आयुष्यातील सगळी दुःख दूर कर प्रभू." आणि त्यांच्या मनात 23 वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. त्या काळी संपूर्ण परिसरात नावाजलेलं यादवंशी सदन वैभवाने नटलेलं होतं. शांतीदेवी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मोठ्या थाटामाटात राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा आनंद किशोरसाठी अनेक स्थळे आली, पण एकही मुलगी त्यांना मनासारखी वाटली नाही. शेवटी मनावर दगड ठेवून त्यांनी आधी धाकटा मुलगा कमल किशोर यांचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या वर्षभरातच कमल किशोरची पत्नी चंचला हिने एका मुलाला जन्म दिला. लहान बाळाच्या किलबिलाटीने संपूर्ण वाडा आनंदाने दुमदुमून गेला. पण जोपर्यंत मोठा मुलगा आनंद किशोर याचा संसार ताटून होत नाही, तोपर्यंत शांतीदेवींना समाधान नव्हतं. एक दिवस चंचलाची बहीण रश्मी आपली मैत्रीण आरतीला घेऊन यादवंशी सदनात आली.
रश्मी फार क्वचितच त्या वाड्यात यायची, कारण शांती देवींना ती अजिबात आवडत नव्हती. पण रश्मी सोबत आलेल्या आरतीने घरात शिरताच आदराने शांती देवीच्या पाया पडल्या. शांती देवींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, कुठल्या गावची आहेस ग बाळा? आरतीने नम्रपणे उत्तर दिलं, अम्माजी, मीही बनारसचीच आहे. आरतीचं सौंदर्य, तिचा साधा सरळ स्वभाव आणि तिच्या बोलण्यातला नम्रपणा हे सगळं पाहून शांती देवी तिच्यावर पूर्णपणे मोहित झाल्या. आरती शांती देवींना पहिल्याच भेटीत मनापासून आवडली होती. तिला पाहताच त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. त्यांनी लगेच आपल्या मोठ्या मुलाला आनंद किशोरला बोलावलं आणि त्याची आरतीशी ओळख करून दिली. नियतीचा सुंदर योगच म्हणायचा. आनंद किशोरलाही आरती पहिल्या भेटीतच पसंत पडली. क्षणाचाही विलंब न करता आरतीच्या आई वडिलांना संदेश पाठवण्यात आला की मुलीचं स्थळ घेऊन त्यांनी यादवंशी सदनात यावं. आता एवढ्या प्रतिष्ठित घराण्याकडून आलेलं स्थळ कोण नाकारलं असतं? अशा प्रकारे चट मंगनी पट बेहा या म्हणीप्रमाणे आनंद किशोर आणि आरती विवाह बंधनात अडकले. रश्मी आणि आरती या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. हळूहळू दोन्ही कुटुंबामध्येही घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं. आनंद किशोर मनाने अत्यंत सज्जन आणि सरळ स्वभावाचे होते. एकदा एखाद्यावर विश्वास बसला की त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करायलाही ते मागे पुढे पाहत नसत. त्यांच्या या स्वभावाचा फायदा चालाक आणि कपटी राकेशने घेतला. त्याने नव्या कंपनीत आनंद किशोरचा भागीदार म्हणून प्रवेश मिळवला. आनंद किशोर त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते आणि आरती तर मनाने इतकी निरागस होती की ती पूर्णपणे रश्मीच्या प्रभावाखाली होती. एक दिवस दोन्ही मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या. आरतीने हळूच रश्मीच्या कानात कुजबुजत म्हटलं, रश्मी, तू लवकरच मावशी होणार आहेस. हे ऐकताच रश्मी आनंदाने किंचाळली. थोड्याच अंतरावर आराम खुर्चीत बसलेल्या शांती देवीच्या कानावर ते शब्द पडले. त्या कपाळावर हात मारत स्वतःशीच पुटपुटल्या, अगं बाई, ही आरती पण ना, आता तर सगळी गोष्ट पाण्यात गेली. हिला किती वेळा सांगितलं होतं, अजून दुसराच महिना आहे, अशा वेळी काहीच खात्री नसते. ही गोष्ट अजून कुणाला सांगू नको. पण ही माझी भोळी सून, हिला अजूनही योग्य अयोग्य याचं भान नाही. आता ही फुटका ढोल घेऊन अख्ख्या गावात दवंडी पिटवणार. लक्ष्मीच्या लक्षात आलं की शांती देवींचं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच आहे. ती हळूच आरतीच्या कानात म्हणाली, आरती, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. आरती हसली. तिने रश्मीचा हात आपल्या हातात घेतला. रश्मी प्रेमाने म्हणाली, जर तुला मुलगी झाली तर मोठी झाल्यावर तिचं लग्न माझा मुलगा विद्युतशी करायचं. आरतीने हसतच तिचं म्हणणं मान्य केलं, कारण तिला रश्मीवर मनापासून प्रेम होतं आणि रश्मीचा 2 वर्षाचा गोड मुलगा विद्युतही तिला खूप आवडायचा. रश्मी पुन्हा म्हणाली, वचन दे, काहीही झालं तरी हे वचन विसरणार नाहीस. आरतीने हसतमुखाने आपल्या जिवलग मैत्रिणीला शब्द दिला. असं म्हणतात ना, कधी कधी एखाद्याच्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो आणि त्याच्या तोंडून निघालेला शब्दही खरा ठरतो. अगदी तसंच घडलं. काही महिन्यांनी आरतीने एका अत्यंत सुंदर मुलीला जन्म दिला. वसंत ऋतूतील कोवळ्या उन्हासारखा तिचा उजळ तेजस्वी चेहरा पाहताच शांती देवींनी तिचं नाव ठेवलं अंशुला. अंशुला संपूर्ण यादवंशी कुटुंबाची लाडकी होती. ती चिमणीसारखी अख्ख्या वाड्यात बागडत असायची. तिच्या गोड बोलण्याने प्रत्येकाचं मन जिंकून घ्यायची. मोठी होताना तर ती आपल्या आईला संपूर्ण वाडाभर पळवत असे. मग आरती खोटं रागवत म्हणायची, अंशू, मुली अशा घोड्यासारख्या पळत नाहीत. अंशूला तिचा हात धरून गोल गोल फिरवत लाडाने म्हणायची, मग कसं चालतात मुली? आई, तूच करून दाखव ना. आरती तिला मारायला धावायची आणि अंशूला लगेच धावत जाऊन आपल्या आजीच्या मागे लपायची. शांती देवी लगेच तिला मिठीत घ्यायच्या. आरती हसत म्हणायची, अम्माजी, तुम्हीच तिला एवढं लाडावून ठेवलंय. खूपच खोडकर झाली आहे ही. त्यावर शांती देवी अभिमानाने म्हणायच्या, मुळीच नाही, ती तर अगदी तिच्या आजीसारखी आहे. हसतमुख, सुंदर. तुझ्यासारखी थोडीच कायम नाक मुरगळत बसते. हे ऐकताच सासू सुना एकमेकींकडे पाहून मनापासून हसायच्या. काळ भराभर पुढे सरकत गेला. आनंद किशोर यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत होता आणि अंशुला आता 15 वर्षाची झाली होती. ती जितकी हुशार, चपळ आणि अभ्यासू होती, तितकाच विद्युत, आळशी आणि बिघडलेला होता. त्याचा अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं. घरात पैशाची कमतरता नव्हती, त्यामुळे त्याला बिघडवणारे मित्रही भरपूर मिळाले होते.
एक दिवस दोन्ही कुटुंब एकत्र बसून घरगुती गप्पा मारत होते. तेवढ्यात अंशुला आनंदाने धावत आली. ती थेट आपल्या बाबांना बिलगली आणि लाडाने म्हणाली, "पप्पा, आमच्या शाळेतून उद्या रामनगरला पिकनिक जाणार आहे. मीही जाणार आहे. तिथे बोटिंगही करणार आहे मी." असं म्हणत अंशुला आनंदाने आपल्या बाबांच्या गळ्याला बिलगली. आनंद किशोर हसत म्हणाले, "ठीक आहे बाळा, रामनगरचा राजवाडा बघायला नक्की जा. पण बोटिंगची परवानगी तुझ्या आईकडून घे." तेवढ्या थोड्याच अंतरावर रश्मीसोबत बसलेली आरती घाईघाईने म्हणाली, "नाही नाही, मी तिला बोटिंगला जाऊ देणार नाही. ही खोडकर मुलगी एका जागी शांत बसते का? बोटीतही जाऊन अगदी पुढेच बसेल. देव न करो काही झालं तर मग मी काय करू?" आनंद किशोर हसत म्हणाले, "अगं, नेहमी वाईटच का विचार करतेस? आपली मुलगी खूप समजूतदार आहे. ती स्वतःची काळजी घेऊ शकते. अशी कायम तिला बंधनात ठेवशील तर ती आयुष्यात स्वावलंबी कशी होईल?" आरतीची इच्छा नसतानाही ती शांत झाली. अंशुलाने आनंदाने थँक्यू पप्पा म्हणत बाबांना घट्ट मिठी मारली आणि खळखळून हसत ती तिथून पळून गेली. राकेश हसत म्हणाला, "आनंदजी, तुम्ही तुमच्या मुलीवर खूप प्रेम करता." आनंद किशोर अभिमानाने म्हणाले, "माझ्या जीवापेक्षाही जास्त. माझी मुलगी म्हणजे माझं आयुष्य आहे आणि माझा अभिमानही." राकेश किंचित गंभीर होत म्हणाला, "पण मुलगी म्हणजे परक्याचं धन. एक दिवस तिला दुसऱ्याच्या घरी जावंच लागणार. तिच्यावर इतकं जीव लावू नका, नाहीतर तिच्याशिवाय जगणं कठीण होईल." आनंद किशोर क्षणभर भावूक झाले. मग ठाम आवाजात म्हणाले, "म्हणूनच तर मी माझ्या मुलीचं लग्न अशाच मुलाशी करेन, जो घर जावई म्हणून आमच्या सोबत राहील. नाहीतर मी माझ्या मुलीचं लग्नच करणार नाही." आरती हसत म्हणाली, "अहो, काहीतरीच काय बोलताय? मुलीला आयुष्यभर माहेरी ठेवतात का कुणी? प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं." हे बोलताना तिचेही डोळे पाणावले. आनंद किशोरजींनी तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं, "ठीक आहे, पण जो मुलगा माझ्या मुलीच्या योग्यतेचा असेल आणि घर जावई म्हणून आमच्या सोबत राहायला तयार असेल, त्याच्याशीच मी माझ्या अंशूचं लग्न लावून देईन. तिला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही." इतक्यात रश्मी हळूच आरतीच्या जवळ सरकली. तिने कुजबुजत विचारलं, "आरती, आपलं वचन विसरलीस का?" आरती दचकून म्हणाली, "कोणतं वचन?" रश्मी म्हणाली, "अंशुलाला माझी सून बनवायचं." इतकं बोलून तिने खोटे अश्रू वाहत म्हटलं, "म्हणजे आम्हाला कमी समजून आता शब्द बोलणार आहेस का?" आरती तर मनाने अगदी निरागस होती. रश्मीच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती लगेच भावूक झाली आणि प्रेमाने म्हणाली, "अगं नाही, मी काहीच विसरले नाही. आपली अंशुला तुझीच सून बनेल. मी आजही माझ्या शब्दावर ठाम आहे." आरतीच्या तोंडून निघालेलं शेवटचं वाक्य राकेशच्या कानावर पडलं. तो लगेच उत्सुकतेने म्हणाला, "कसलं वचन दिलत वहिनी?" रश्मी तर आनंदून गेली. तिने लगेच सगळ्यांसमोर सांगितलं की अंशुला जन्माला येण्यापूर्वीच आरतीने तिला शब्द दिला होता, अंशुलाचं लग्न तिचा मुलगा विद्युतशी करायचं. ही गोष्ट ऐकताच राकेशच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या. तो मनातच म्हणाला, "वा रश्मी, तू तर माझ्याही पुढे निघालीस. मी अजून पुढची चाल ठरवत होतो आणि तू तर आधीच एवढी मोठी चाल खेळून ठेवली आहेस." मात्र रश्मीचं बोलणं ऐकून आनंद किशोरच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात मावळलं. त्यांना काय बोलावं हेच सुचेना. आरतीने आपल्या पतीच्या मनातील द्विधा अवस्था ओळखली. ती घाबरून मनोमन विचार करू लागली, "जर आनंदजी या गोष्टीला तयार झाले नाहीत, तर मी माझ्या मैत्रिणीला काय उत्तर देणार?" इतका वेळ शांत बसलेल्या शांती देवींना अखेर मनातील राग आवरला नाही. त्या अचानक कडक आवाजात म्हणाल्या, "काय ग सुनबाई, तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का? अजून जन्मालाही न आलेल्या मुलाचं लग्न ठरवून बसलीस. आणि समजा आपली हुशार अंशुला उद्या बॅलिस्टर झाली आणि हा तुमचा विद्युत मात्र आयुष्यभर पतंगच उडवत बसला, तरीही हे नाते योग्य मानशील का? तरी सुद्धा आमच्या लेकीचं लग्न विद्युतशी होऊ देशील का?" शांती देवींच्या शब्दांची तोफ आता पूर्ण ताकदीने धडाडत होती. त्या एकामागून एक शब्दांचे गोळे झाडतच होत्या. त्यांच्या प्रत्येक वाक्याने रश्मी आणि राकेशचे चेहरे फक्क पडले. तसं पाहिलं तर ते दोघंही वेळोवेळी शांती देवीच्या तिखट बोलण्याचे लक्ष्य व्हायचेच. पण आजचा विषय तर त्यांच्या जीवापड लाडक्या मुलाशी संबंधित होता. त्यांच्या उडालेल्या रंगाकडे पाहून शांती देवींना मात्र मनोमन समाधान वाटत होतं. त्या तिरस्काराने म्हणाल्या, "स्वतःची आणि स्वतःच्या मुलाची वागणूक आधी बघा आणि मग आमच्या हिऱ्यासारख्या नातीशी नातं जोडायची स्वप्न बघा."
इतक्यात आनंद किशोरांनी एक दीर्घ श्वास घेतला. चेहऱ्यावरचं शांत हास्य कायम ठेवत ते म्हणाले, आता आमची मुलगी अजून खूप लहान आहे. तिला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. आयुष्यात खूप काही साध्य करायचं आहे. ती मोठी झाल्यावर तिला जसं योग्य वाटेल तसाच तिच्या आयुष्याचा निर्णय घेईल. हे ऐकताच रश्मीचा चेहरा पडला. राकेशच्या मनावरही पाणी फिरलं. मात्र दोघांनीही आपल्या मनातली नाराजी चेहऱ्यावर येऊ दिली नाही. कारण आनंद किशोरांसोबत नातं बिघडवणं त्यांच्यासाठी परवडणारं नव्हतं. त्यांच्या जाण्यानंतर आनंद किशोरांचा राग मात्र 7व्या आसमानावर पोहोचला होता. त्यांनी आरतीला आवाज दिला, आरती इकडे ये. आरती घाबरतच त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आनंद किशोर गंभीर स्वरात म्हणाले, इतकी मोठी चूक तू कशी काय करू शकतेस? मुलीच्या लग्नाचा निर्णय तुला भावला भावलीचा खेळ वाटला का? तिचा जन्म होण्यापूर्वीच तिचं लग्न कोणाशी करायचं हे तू ठरवलंस. आणि इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल माझ्याशी एकदाही बोलणं तुला गरजेचं वाटलं नाही का? त्यांच्या प्रत्येक शब्दासोबत आरतीच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव होत होता. आनंद किशोरांनी आपल्या या कोवळ्या निरागस पत्नीशी आजवर कधीच मोठ्या आवाजात बोललंही नव्हतं. तिला त्यांनी नेहमीच हृदयात जपलं होतं. पण आज आरतीकडून फार मोठी चूक झाली होती. तरीही तिचे अश्रू पाहून त्यांचं कठोर मनही वितळलं. आरती रडत रडत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, खरंच सांगते, मी तो विषय पूर्णपणे विसरून गेले होते. पण रश्मी मात्र आजवर त्या शब्दांची आशा धरून बसली आहे. आणि खरं सांगायचं तर मलाही मनापासून वाटतं की आपल्या अंशुलाचं लग्न विद्युतशीच व्हावं. मग ती कायम आपल्या डोळ्यासमोर राहील. तुम्हालाही तर हेच हवं आहे ना? मग एवढं का कचरता? आपल्याकडे इतकी संपत्ती आहे, ती शेवटी आपल्या मुलीचीच तर आहे. विद्युत फार शिकला नाही तर त्यात एवढं काय बिघडलं? रश्मीने या नात्याबद्दल किती स्वप्न पाहिली आहेत. हे लग्न नाही झालं तर तिची सगळी स्वप्न तुटून जातील. आमची बालमैत्रीही तुटेल. हे बोलता बोलता ती आणखीन जोरात रडू लागली. पत्नीच्या भावनिक शब्दांसमोर आजवर किती जण टिकले आहेत. मग बिचारे आनंद किशोर तरी कसे टिकले असते? शेवटी मनाविरुद्ध त्यांनी या नात्याला मौन संमती दिली. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्या क्षणी जणू काळानेच आरतीची बुद्धी हिरावून घेतली होती. आणि राकेश व रश्मीच्या हाती तर जणू कुबेरचा खजिनाच लागला होता. कारण संपूर्ण यादवंशी साम्राज्य एक दिवस त्यांचा मुलगा विद्युतच्या नावावर येणार अशी स्वप्न त्यांनी मनात रंगवायला सुरुवात केली होती. रश्मी म्हणाली, एक काम करूया का? आपण हे नातं आत्ताच फिक्स करून टाकू. मग हे लोक आयुष्यभर आपल्या शब्दापासून मागे हटू शकणार नाहीत. कारण यादवंशी घराणं प्राण देईल पण दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. त्याच दिवसात शांती देवी 4 धाम यात्रेला गेल्या होत्या. रश्मीला वाटलं यापेक्षा योग्य वेळ पुन्हा मिळणार नाही. आणि मग एक दिवस यादवंशी सदनात मोठ्या उत्साहात तयारी सुरू झाली. फळं, सुकामेवा आणि मिठाईच्या मोठमोठ्या टोपल्या घरात येऊ लागल्या. कपड्यांची पाकिटं नीट सजवून ठेवली गेली. मोठमोठे ताट मांडले गेले. या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ एका बाजूला अंशुला अभ्यासात पूर्णपणे रमली होती, तर दुसऱ्या बाजूला विद्युत नेहमीप्रमाणे आपल्या खोड्यांमध्ये मग्न होता. काही दिवसांनी विद्युतचा 10वीचा आणि अंशुलाचा 12वीचा निकाल लागला. अंशुलाने मेरिट यादीत 5वा क्रमांक मिळवला होता, तर विद्युत पुन्हा एकदा नापास झाला. विद्युतच्या घरी शांतता पसरली होती आणि अंशुलाच्या घरी तिच्या यशाचा आनंदोत्सव सुरू होता. अंशुलाने पुण्यातील नामांकित लॉ कॉलेजच्या BA LLB प्रवेश परीक्षेतही यश मिळवलं. आनंद किशोरांची इच्छा होती त्यांची मुलगी एक नामांकित वकील व्हावी. पण राकेश आणि रश्मीला अंशुला इतक्या दूर हॉस्टेलमध्ये जाऊन राहणं अजिबात पसंत नव्हतं. राकेश म्हणाला, आनंदजी, मुलीला एवढ्या दूर पाठवण्याची काय गरज आहे? डोळ्यासमोर मुलं सुखात राहिली की आपल्याला आणखी काय हवं? तेवढ्या शांती देवींनी आपली काठी आपटत ठाम आवाजात म्हटलं, का गरज नाही आहे? जर तुझा मुलगा बॅरिस्टर व्हायला परदेशात गेला असता तरीही तू हेच बोलला असतास का? शांती देवीच्या प्रश्नाने राकेशचं तोंडच बंद झालं. आनंद किशोर आकाशाकडे पाहत शांतपणे म्हणाले, आम्ही आमच्या मुलीच्या स्वप्नांची पंख कापू शकत नाही राकेश. त्यावर रश्मी म्हणाली, तुमच्या मुलीचं आमच्या मुलासोबत नातं ठरलं आहे, मग आमच्या मताला काहीच किंमत नाही का? आनंद किशोर शांतपणे उत्तरले, अजून कोणतंही नातं अधिकृतपणे ठरलेलं नाही. मुलांना मोठं होऊ द्या. ते स्वतः त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतील. त्यावर आरती काहीच बोलली नाही.
कारण आता अंशुला मोठी झाली होती. तिला स्वतःच्या भविष्याची जाणीव होती. आरतीच्या एका निष्काळजी निर्णयाचे परिणाम आता तिच्या डोळ्यासमोर उभे होते. विद्युत चांगल्या स्वभावाचा मुलगा नव्हता हे सर्वांनाच माहीत होतं, पण ते कोणीही उघडपणे बोलू शकत नव्हतं. शांती देवी मात्र मनातल्या मनात हसत विचार करत होत्या. स्वतःच्या मुलाची वागणूक पाहत नाहीत आणि आमच्या हिऱ्यासारख्या नातीशी नातं जोडायला निघालेत. काही दिवसांनी अंशुला तिचा चुलत भाऊ समर सोबत पुण्याच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेली. एक दिवस राकेश आणि रश्मी पुन्हा यादवांशी सदनात आले. राकेश हसत म्हणाला, आनंदजी, नातं झालं नाही तर काय झालं? आपण अजूनही मित्र आहोत आणि व्यवसायातले भागीदारही. आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. जुन्या गोष्टी विसरून जाऊया. आनंद किशोर मनाने फारच मोठे होते. त्यांनी खरंच सगळं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण राकेशच्या मनात झालेला अपमान काट्यासारखा रुतून बसला होता. तो सोडाच्या आगीत जळत होता. दुर्दैवाने आनंद किशोरांना त्याच्या मनातील विषारी हेतू ओळखता आला नाही. एक दिवस आनंद किशोर आणि आरती कारने गावाकडे निघाले होते. त्यांची गाडी शहराबाहेर पडून महामार्गावर वेगाने धावत होती. तेवढ्या समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कार अनेक फूट खोल दरीत जाऊन कोसळली. त्या भीषण अपघातात आनंद किशोर आणि आरती यांचा जागीच मृत्यू झाला. आई वडिलांना गमावलेल्या अंशुलाचं जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं. रडत रडत ती आपल्या आजीच्या कुशीत शिरली. आता तोच पदर तिच्या दुःखाचा एकमेव आधार होता. इतक्यात कमल किशोर खोलीत आले. आईच्या पायाला स्पर्श करून ते म्हणाले, आई, कुठे हरवली होतीस? मी आलोय हेही तुला कळलं नाही. शांती देवी जणू एखाद्या गाढ स्वप्नातून जाग्या झाल्या. त्यांनी प्रेमाने झोपलेल्या अंशुलाकडे पाहिलं, मग डोळे पुसत एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाल्या, काही दुःख अशी असतात बेटा, जी माणूस आयुष्यभर छातीत दडवून ठेवतो. कमल किशोरांनी आईला मिठी मारली. शांती देवी शांत स्वरात म्हणाल्या, कमल, एका आठवड्यात अंशुलाचा साखरपुडा करून टाकायचा आहे. आता आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. कमल किशोर निर्धाराने म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका आई. उद्या सकाळीच मी रावसाहेबांशी बोलतो. आता तुम्ही विश्रांती घ्या. खूप रात्र झाली आहे. असं म्हणत त्यांनी आईवर आणि झोपलेल्या अंशुलावर प्रेमाने चादर पांघरली आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राव विलाच्या हिरव्यागार लॉन मध्ये रतन सिंग आणि महिमा निवांत बसून चहाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात रतन सिंग यांचा मोबाईल वाजू लागला. स्क्रीनवर कमल किशोरजींचं नाव पाहताच ते क्षणभर दचकले. एवढ्या सकाळी फोन? सगळं ठीक तर असेल ना? असा विचार करत त्यांनी तातडीने फोन उचलला. सगळं ठीक आहे ना भाऊ? रतन सिंगनी काळजीने विचारलं. कमल किशोर हसत म्हणाले, सगळं ठीक आहे. खरं तर आईची एक इच्छा आहे. मुलांना सध्या सुट्ट्या आहेत, तर मग याच काळात त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम करून टाकला तर आईची ही चिंता कमी होईल. हे ऐकताच रतन सिंग आनंदून गेले. ते हसत म्हणाले, अहो, तुम्ही तर माझ्या मनातलीच गोष्ट बोललात. मी तर आधीपासूनच हा विचार करत होतो. तुम्ही पंडितजींकडून शुभ मुहूर्त काढून घ्या आणि आजच मला कळवा. पण एक गोष्ट, साखरपुडा माझ्याच घरी होणार. रतन सिंग यांच्या या एका वाक्याने कमल किशोर यांच्या मनावरील मोठं ओझं क्षणात हलकं झालं. त्यांनी होकार देत हसतच फोन ठेवला आणि ही आनंदाची बातमी शांती देवींना सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेले. इकडे महिमाजींनी दोघांचं संपूर्ण संभाषण ऐकलं होतं. अंशुलाला इतक्या लवकर पुन्हा भेटता येणार या विचारानेच त्या आनंदून गेल्या. पण आता खरी अडचण होती त्यांच्या हट्टी अकडू मुलाला तयार कोण करणार. रतन सिंग मात्र अगदी निर्धास्त होते. त्यांनी लगेच संकल्पला घरी येण्याचा निरोप पाठवला आणि महिमांना हसत म्हणाले, तू काळजी करू नकोस, सगळं मी सांभाळतो. थोड्याच वेळात खिशात हात घालून अगदी निवांत आणि चांगल्या मूडमध्ये संकल्प चालत आला. महिमाजींनी मनोमन हात जोडले. हे देवा, आज फक्त माझ्या साहेबांचा राग शांत ठेव. रतन सिंगजींनी त्याला एवढ्या सकाळी बोलवण्याचं कारण सांगितलं आणि क्षणातच अकडू महाराजांनी आपल्या अकडूपणाचं दुकान उघडलं. त्याने भुवया उंचावत आईकडे एक कटाक्ष टाकला. जणू सगळा डाव तिने चाकला आहे. महिमा मात्र निरागसपणे फक्त डोळ्यांनीच मुलाला विनवणी करत होत्या. रतन सिंग शांतपणे आई मुलामधला हा मुकसंवाद पाहत होते. मग ते गंभीर स्वरात म्हणाले, बाळा,
अंशुलाच्या आयुष्यात काय घडलं आहे हे तुला माहीतच आहे. म्हणूनच तिच्या घरच्यांना साखरपुडा लवकर करायचा आहे. हे ऐकून संकल्प अक्षरशः गोंधळून गेला. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की सकाळी उठताच त्याच्यासमोर हा नवा विषय येऊन उभा राहील. कालच्या घडामोडीतून तो अजून सावरलाही नव्हता आणि आज हा नवा पेच समोर आला. पण रतनसिंगही काही साधे नव्हते. शेवटी ते संकल्पचे वडील होते. त्यांनी आपल्या समजुतीने आणि प्रेमाने मुलाला या साखरपुड्यासाठी तयार केलं. 2 दिवसांनी राव विलामध्ये सजावटीची लगबग सुरू झाली. आज त्यांच्या लाडक्या मुलाचा साखरपुडा होता. यादवंशी कुटुंबाच्या इच्छेनुसार कार्यक्रम साधच ठेवलं होतं, पण त्याच्या थाटामाटात मात्र कोणतीही कमतरता नव्हती. समोरील लॉन मध्ये एक सुंदर छोटासा मंडप उभारला होता. रंगीबिरंगी फुलांनी तो अत्यंत देखण्या आणि सोजवळ पद्धतीने सजवला गेला होता. साखरपुड्याला अंशुलाचे काका काकू, तिचा भाऊ समर आणि संकल्पचे आत्या काका, दिशाच्या सासरचे नातेवाईक असे मोजकेच जवळचे लोक उपस्थित होते. संध्याकाळ होताच अंशुला आपल्या कुटुंबासोबत राव विलामध्ये येऊन पोहोचली. कारमधून उतरताच महिमाजींनी अंशुलाला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, अवघ्या 2 दिवसातच तुला पाहण्यासाठी मन किती आतुर झालं होतं माझं. आज अंशुलाने राणी रंगाची सुंदर साडी आणि त्याला साजेसे दागिने परिधान केले होते. ती एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या अप्सरेसारखी भासत होती. दिशा तिचा हात धरत म्हणाली, चल अंशू, माझ्या खोलीत चल. दोघी वरच्या मजल्यावर पोहोचल्याच होत्या तेवढ्यात खालून महिमाजींचा आवाज आला, दिशा, जरा खाली ये ग. दिशा अंशुलाकडे वळून म्हणाली, अंशू, डाव्या बाजूला शेवटची खोली माझी आहे, तू तिकडे जा, मी लगेच येते. अंशुलाने घाईघाईत होकार दिला, पण दिशा खाली जाताच तिची चांगलीच घाबरगुंडी उडाली. हे देवा, कुठे त्या लॉर्ड गव्हर्नरची पुन्हा भेट होऊ नये. आता मी कुठे जाऊ? या गोंधळात ती चुकीच्या दिशेने वेगाने चालू लागली आणि अचानक समोरून वादळाच्या वेगाने येणाऱ्या व्यक्तीशी तिची जोरदार धडक झाली. तिचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात त्या वादळाने पुढे येत तिला आपल्या मजबूत बाहूमध्ये अलगद सावरलं आणि पुन्हा एकदा दोघांची धडक झालीच. क्षणभर दोघांच्याही हृदयाची धडधड अनियंत्रित झाली. मिस्टर अकडू म्हणजेच संकल्प अजूनही अंशुलाच्या नाजूक मनगटाला धरून उभा होता. दोघंही एकमेकांच्या नजरेच्या जादूत हरवले होते. भानावर येताच अंशुला पटकन त्याच्यापासून दूर झाली. दोघांची अवस्था अशी झाली होती जणू त्यांनी विजेच्या तारेला स्पर्श केला की काय. संकल्पने स्वतःला सावरत नेहमीच्या ऍटिट्यूड मध्ये विचारलं, काय माझ्याशी प्रत्येक ठिकाणी धडकायचं काही स्पेशल कोर्स केला आहे का तुम्ही? अंशुलाने मोठमोठे डोळे आणखीन मोठे करत आश्चर्याने उत्तर दिलं, ऐका जरा, मागून तुम्ही येत होतात, मी नाही. धडकही तुम्हीच मारली आहे, मी नाही. संकल्पने भुवया उंचावत म्हटलं, बरं, धडक मी मारली, पण तुम्ही पडणार होतात तेव्हा वाचवलंही तर मीच ना. तो नेहमीप्रमाणे पूर्ण ऍटिट्यूड मध्ये बोलत होता. अंशुला त्याच्याकडे अविश्वासाने पाहत मनात म्हणाली, धडक स्वतः मारायची आणि मग वाचवलं असा आव आणायचा. जणू माझ्यावर फार मोठा उपकारच केला आहे. किती अकडू आहे हा. असं मनोमन पुटपुटत ती भराभर तिथून निघून गेली. संकल्प मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत जागच्या जागीच उभा राहिला. दरम्यान साखरपुड्याचा विधी सुरू होण्याची वेळ झाली होती. संकल्प मंडपात जाऊन बसला. दिशा अंशुलाला आणण्यासाठी आपल्या खोलीकडे निघाली. इतक्यात अचानक संपूर्ण घरातील वीज गेली. रतनसिंग आश्चर्याने म्हणाले, हे कसं काय झालं? भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.